बारामतीच्या पवार कुटुंबातला जिव्हाळा, नातेसंबंधातला ओलावा संपुष्टात आलाय की काय अशी स्थिती सध्या आहे। बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष निर्माण झालाय। हा संघर्ष सुरू असतानाच आता मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असाही नवा वाद निर्माण झालाय। पुण्याच्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांच्या बाबतच्या प्रश्नावर शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार असा उल्लेख केला। खरं तर या वादाला सुरुवात केली अजित पवारांनी। अजित पवारांनी ज्या उमेदवाराच्या नावामागे पवार असेल अशाच उमेदवाराला बारामतीकरांनी मतदान करावं असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याला अनुसरूनच शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार असा उल्लेख केला असावा। शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेत। अंजली दमानी यांनी पवारांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली। शरद पवारांचं आत्ताचं जे विधान आलंय की मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार, म्हणजे याच्यात त्यांना काय एक्झॅक्टली म्हणायचंय की एखादी सून जर ती 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही, ती बाहेरचीच राहते। हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे त्यांचं बोलणं मला बिलकुल पटलं नाही, बिलकुल आवडलं देखील नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार विरुद्ध पवार संघर्षाला धार आली। अजितदादांना सख्खी वाटणारी बहीण परकी वाटू लागली, तर शरद पवारांनाही सुनबाई आता बाहेरची असल्याचं जाणू लागलं। येत्या काळात बारामतीच्या महाभारताचे आणखी किती अंक पाहावे लागतील याची कल्पना न केलेली बरी। भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।